नरेश अरोरा जे डिझाईन बॉक्स आहे त्यांनी स्वतः असं ट्विट केलं की हे सर्व श्रेय म्हणजे आमच्या पक्ष यांचं आहे, एजन्सीचं आहे. तर तुम्ही काय सांगा? त्याला बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणतात. हे श्रेय काय डिझाईन बॉक्सचं नाही, हे श्रेय काय अरोराचं नाही. हे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचं, आमच्या पक्षाचं आणि आदरणीय अजितदादांनी जे दिवस रात्र मेहनत घेतली त्याचं हे श्रेय आहे. म्हणून 41 जागा आल्या. आणि कसं असतं, यशाचे वाटेकरी सगळेच असतात. 12 जागा आल्या असतं तर हे चंदीगडला आपलं बासन गुंडाळून गेले असते. जसे डी वाय शिवकुमारच्या संदर्भात त्यांनी कॅम्पेनिंग केलं, अशोक गहलोतच्या संदर्भात कॅम्पेनिंग केलं, त्याच्यानंतर ते कुठं दिसले नाही. ते महाराष्ट्रात आमच्या नशिबी आले, चला ठीक आहे. पण अजितदादांनी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं इम्प्लिमेंट केली, शेतकऱ्याची कर्जमाफी ज्या पद्धतीनं, शिवशाहू फुले आंबेडकरांचा सेक्युलर वारसा ज्या पद्धतीनं प्रत्येक स्टेजवर सांगितला, त्याचं हे फळ आहे. अरोरांच्या डिझाईन बॉक्समध्ये असायचं, दादाचा वादा लाभ आणि बळ आम्ही थोडं दुरुस्त करतो, अंगी निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. म्हणजे जे दादाच्या अंगात दृढ निश्चय होता तेच ते दादांना फळ भेटलं. म्हणून इथं आज संविधान दिवस आहे. मला लिहिण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे आणि त्या अधिकारावरच मी लिहिलं आहे. वास्तविक हा विषय इतका मोठा करण्यासारखा नव्हता की पक्षाच्या अधिकृत हँडलवरून मलाच त्या अरोरांनी मूर्खात काढलं किंवा माझी एकट्याची भूमिका असं लिहिलं असेल तरी मी अशा हजारो कार्यकर्ते उभे करू शकतो ज्यांचा नरोरांनी अपमान केला आहे, ज्यांना वारंवार त्या अरोरांनी सोशल मीडियाच्या गोरगरीब पोरांना अगदी वेगळ्या पद्धतीनं डिवचलं. पण ते गोरगरीब पोरं बिचारे बोलू शकत नाहीत कारण त्यांना माहीत आहे उद्या पक्षांतर्गत कारवाई होईल वगैरे वगैरे वगैरे. मी एक गोष्ट तुमच्यासमोर सांगतो. आदरणीय अजितदादा पवार हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते या राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. माझ्यासाठी ते देवच आहेत. त्यामुळं माझ्या पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर हात टाकणे हे मला पटलं नाही. अरोरांची डिझाईन बॉक्ससारख्या 10 डिझाईन बॉक्स हा एकनाथराव शिंदेंसोबत होत्या, तितक्याच देवेंद्रजी फडणवीसांचं कॅम्पेनिंग करणाऱ्या होत्या. त्यांनी तर कधी 55 आणि 135 सीट आल्या म्हणून देवेंद्रजींच्या आणि एकनाथराव शिंदेंच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत केली नाही. अरोरांनी हिंमत केलीच कशी आणि कुणाच्या भरोशावर याचं उत्तर द्यावं, मग माझ्यावर ट्विट करावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.